नमस्कार मित्रांनो, योगकला चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। समृद्धीग्राममधून आम्ही योग भवनमध्ये आलो, रात्रीच आलो, कारण की आम्हाला सकाळी 4 वाजताच प्रॅक्टिस करायची होती योगाची। तर छोटी आचार्य कुलामधली मुलंसुद्धा तिकडे योगा करण्यासाठी येतात। तर आम्ही आस्थावर त्या दिवशी लाईव्ह होतो आणि स्वामी पण त्या दिवशी आलेले। तर आम्ही त्यांच्यासोबतच योगा केला। खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर योगा करून। त्याच्यानंतर आम्ही निरामयमला जाणार होतो। निरामयमला आलो तर तिकडे खूप असं प्रशस्त मोठं असं ते निरामयम आहे। तिथे खूप सारे ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते, वेगवेगळी फुलं झाडं वगैरे आहेत। खूप मोठे असे रूम्स आहेत तिकडे, VIP ट्रीटमेंट तिथे केली जाते। खूप VIP लोकं तिकडे येतात आणि रूम्स पण खूप छान आहेत आणि तिकडे स्विमिंग पूल वगैरे आहे। त्याच्यानंतर तिकडेच स्वामी पतंजलींची तिथे मूर्ती आहे। आम्ही योगग्रामला आलो। योगग्राममध्ये पण खूप मोठं असं योगाचं भवन आहे। तिकडे खूप जण एकत्र योगा करू शकतात। खूप मोठं आहे तिथे, यज्ञशाळा आहे तिथे, मोठ्या यज्ञ चिकित्सा केली जाते तिथे, वेगवेगळ्या ट्रीटमेंट तिकडे केल्या जातात। आणि नंतर तिकडून आम्ही पुढे गेलो। पुढे पण खूप सारं फिरण्यासारखं आहे। कुटी आहेत तिकडे, जिथे ती लोकं स्वतः राहतात आणि तिकडे वेगवेगळ्या चिकित्सा दुसऱ्या लोकांना देतात ते, आणि खूप छान आहे तिकडे। तिथे गौशालासुद्धा आहे, तिथे गायींना पाळलं जातं आणि गायींची खूप सेवा केली जाते तिकडे। तर तिकडून जे दूध जे येतं त्याच्या वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे तिथेच बनले जातात आणि ते बाहेर पाठवले जातात। खूप मोठी आहे ती योगशाळा, खूप छान अशी आहे। अजवाइन है या थोड़ा सा सौंठ, इसको काढ़ा टाइप दे दें तो उससे पीरियड्स भी ठीक से हो जाता है और वो नुकसान भी नहीं। संध्याकाळी आम्ही आलो आणि संध्याकाळी आम्हाला आचार्यजींनी थोडीशी माहिती दिली, जडीबुटी वगैरे बद्दल सगळं सांगितलं आम्हाला त्याच्याबद्दल। आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला स्वामी भेटणार होते, स्वामींचा आशीर्वाद आम्हाला देणार होते ते। तर तो व्हिडिओ मी सुद्धा नक्की करेन, तो नक्की बघा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।